नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत कर्टिसोल म्हणजे स्ट्रेस हार्मोन. आनंदी राहण्यासाठी कर्टिसोलवर नियंत्रण ठेवावा किंवा नियंत्रण मिळवा. कर्टिसोल हे आयुष्यात शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक म्हणजे हार्मोन आहे, ज्याला स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखले जाते. हे आपल्या किडनीच्या वर असते, ऑर्डनल ग्लँड मधून स्रवतो. कर्टिसोल नक्की काय करते आणि त्याला आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे खालील मुद्द्यानुसार समजून घेऊया. पहिलं, शरीराचा अलार्म सिस्टीम. कर्टिसोल हे निसर्गाने आपल्याला संकटाच्या वेळी वाचवण्यासाठी दिलेले एक साधन आहे. जेव्हा आपण एखाद्या धोक्यात असतो, उदाहरणार्थ समोर अचानक वाघ आला, तेव्हा शरीरातील कर्टिसोल वाढते. हे शरीराला फाईट ऑर फ्लाईट, लढा किंवा पळा मोडमध्ये नेते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, शरीराला रक्तातील साखरेचं म्हणजे ग्लुकोज पुरवठा वेगाने होतो, जेणेकरून स्नायूंत ऊर्जा मिळते. दुसरं, वर्क प्रेशर आणि चुकीचे कर्टिसोल. आजच्या जगात समोर वाघ येत नाही, पण ऑफिसचे हेडलाईन्स, ट्रॅफिक किंवा जुन्या वाईट आठवणी हे आपल्याला वाघाचे काम करतात. जेव्हा आपण सतत चिंतेत असतो, तेव्हा मेंदूला वाटते की आपण संकटात आहोत आणि तो सतत कर्टिसोल सोडत राहतो. यालाच क्रॉनिक स्ट्रेस म्हणतात, जे हार्मोन किंवा मिनिटांसाठी जे काय जे जे हार्मोन काही मिनिटांसाठी स्रवायला हवे होते, ते आता तुमच्या रक्तामध्ये 24 तास फिरत राहते. तिसरं, उच्च कर्टिसोलचे शरीरावर होणारे वाईट परिणाम. जेव्हा कर्टिसोल सतत शरीरात जास्त राहते, तेव्हा ते विषासारखं काम करते. वजन वाढणे, विशेषतः पोटावरची चरबी, बॅली फॅट वाढते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तुमचे शरीर साध्य संसर्गाशी म्हणजे इन्फेक्शन लढू शकत नाही. स्मरणशक्तीवर परिणाम, मेंदूतील हिपोकॅम्पस, जेथे आठवणी साठवल्या जातात, या भागात नुकसान पोहोचवतात. पचन बिघडते. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे पोटात ॲसिड वाढते आणि पचनसंस्था मंदावते. अकाली वृद्धत्व, कर्टिसोल आपल्या DNA च्या दोन टोकांशी खराब करते, ज्यामुळे माणूस वयापेक्षा जास्त मोठा दिसू लागतो. चौथं, कर्टिसोल कमी करण्याचे उपाय. हे हार्मोन पूर्णपणे वाईट नाही. हे सकाळी उठण्यासाठी आवश्यक असते, पण ज्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. 7 ते 8 तासाची झोप. झोपेत कर्टिसोल नैसर्गिकरित्या कमी होते. हसणे, जेव्हा आपण मनापासून हसतो, तेव्हा शरीरात एंडोर्फिन वाढतात आणि कर्टिसोलची पातळी लगेच खाली येते. खोल श्वास म्हणजे डीप ब्रीदिंग. फक्त 5 मिनिटे खोल श्वास घेतल्यामुळे मेंदूला सर्व काही ठीक आहे असा संदेश मिळतो आणि कर्टिसोल स्रवणे थांबते. निसर्गात वेळ घालवणे, झाडांच्या सानिध्यात गेल्याने कर्टिसोल झपाट्याने कमी होते. थोडक्यात सांगायचे तर कर्टिसोल हे शॉर्ट सर्किट सारखे आहे. जेव्हा संकट येते तेव्हा ते घराचे रक्षण करते, पण जर ते शॉर्ट सर्किट सतत होत राहिले तर घर जळून जाऊ शकते. म्हणून जो विटाले म्हणतात त्याचप्रमाणे आनंदी राहा आणि वेगाने निर्णय घ्या, जेणेकरून तणावाला तुमच्या मनात घर करायची वेळ मिळणार नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.